50% आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या आता जाहीर झाल्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 5 फेब्रुवारी 2026 ला मतदान होणार, तर 7 फेब्रुवारी 2026 ला निवडणुकीचा गुलाल उधळणार. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार एकूण 12 जिल्हा परिषदेत 731 सदस्यांसाठी तर 125 पंचायत समित्यांमध्ये 1462 जागांसाठी निवडणूक पार पडेल. आयोग मतदानासाठी एकूण 25,482 मतदान केंद्र उभारणार अशी ही माहिती. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगरमधील संभाजीनगर, धाराशिव, परभणी, लातूर जिल्हा परिषदांचा समावेश असेल. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत निवडणूक आयोगाचं धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. निवडणूक आयोगानं घालून दिलेले आदेश आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आदेश विचारात घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना. गोंदियामध्ये तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा धोका वाढला, तर हेलिकोवर्पा, पिसारी पतंग आणि शेंग मशीचा प्रादुर्भाव वाढला. शेतकऱ्यांमध्ये चिंता. पिकाची नियमित पाहणी करून वेळीच उपाययोजना करण्याचे कृषी विभागाचे आवाहन. नंदुरबारमधील भरड धान्य केंद्राकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करण्यासाठी 10 केंद्रांना मंजुरी, मात्र अवघ्या 200 शेतकऱ्यांची नोंदणी. शेतकऱ्यांकडून खासगी व्यापाऱ्यांना अधिकची पसंती. मंगळूरपीर या ठिकाणी गेल्या 4 महिन्यांपासून बागायतदार फळबाग मस्टरच्या लाभापासून वंचित. राष्ट्रीय कृषी रोजगार हमी योजनेअंतर्गत देण्यात येणार होता लाभ. वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. गोंदियामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे थकीत. 2 महिन्यांपासून चुकारे अडले, त्यामुळे शेतकरी अडचणीत. तात्काळ शेतकऱ्यांना धानाचे चुकारे देण्याची मागणी. वाशिमच्या गोगरी शेत शिवारामध्ये कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्याला मारहाण. सचिन कांबळे असं मारहाण करणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्याचं नाव. शेतकऱ्यानं मनरेगा अंतर्गत 7 महिन्यांपासून रखडलेल्या मजुरीसाठी केलेली तक्रार. अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची आता जोरदार हजेरी. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची धावपळ. जनजीवन विस्कळीत आणि या अवकाळी पावसामुळे मानवी आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचीही शक्यता. वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाईची धोका ओळखून प्रशासनाची खबरदारी. जिल्ह्यातील 230 गावांसाठी पाणी टंचाई निवारणाचा कृती आराखडा तयार. आराखडा जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठवला. जळगाव या ठिकाणच्या पाचोरा तालुक्यामध्ये बिबट्याचा वावर, तर बिबट्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती. वन विभागाकडून तातडीने परिसराची पाहणी, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांनी केली आहे मागणी. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचा आज दुसरा दिवस. हिरे अबुवाड्यातून सिद्धेश्वर मंदिरापर्यंत देवाची वाजत गाजत मिरवणूक. शेकडो सिद्धेश्वर भक्त देवासाठी बाशिंग घेऊन हिरे अबुवाड्यामध्ये, तर सिद्धरामेश्वरांचा प्रतिकात्मक विवाह सोहळाही झाला संपन्न. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेतील अक्षता सोहळा उत्साहात संपन्न. सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेतील अक्षता सोहळा हा प्रमुख विधी मानला जातो. यात्रेला मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती. अमरावतीमध्ये रेवसामध्ये ब्रह्मचारी महाराजांचे 157 पुण्यतिथी महोत्सव. यावेळेस ब्रह्मचारी महाराजांची गावातून पालखी काढण्यात आली. महोत्सवाच्या निमित्तानं 50,000पेक्षा अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. वाशिमच्या तराळाच्या श्री शंभुशेष महाराज संस्थान या ठिकाणी 52वा यात्रा महोत्सव उत्साहात साजरा. महोत्सवानिमित्त पंचक्रोशीसह परिसरातील हजारो भाविकांनी घेतलं दर्शन. भंडाऱ्याच्या कुंभलीमध्ये मकर संक्रांतीनिमित्त उद्यापासून दुर्गाबाई देवीची भव्य यात्रा. प्रशासन आणि ग्रामस्थांकडून जय्यत तयारी. विदर्भातून लाखो भाविकांची लावली जाते हजेरी. पंढरपूरमध्ये संक्रांतीच्या सणानिमित्त रुक्मिणी माते सुवासिनी महिलांनी एकत्र येत केली भोगीची पूजा. भोगी पूजेनिमित्त रुक्मिणी मातेला पंचामृताचा अभिषेक. भोगी पूजा झाल्यावर परंपरेनुसार पुरातन असे 24 सुवर्ण अलंकारही परिधान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या सोमनाथ स्वाभिमान पर्व महोत्सवात परळीमधील पुरोहितांना मान. नरेंद्र मोदी यांनी पुरोहितांना अभिवादन करत व्यक्त केली भारतीय धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वारशाबद्दल आत्मीयता. भंडाऱ्याच्या परसोळी परिसरामध्ये आकाशातून दगडाचे 2 तुकडे पडल्याची धक्कादायक घटना. उल्केचे तुकडे असावेत असा प्राथमिक अंदाज. कोलकात्यावरून वरिष्ठ वैज्ञानिक पथक येणार, तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. पालघरमध्ये पहिल्या आदिवासी खेलो इंडिया मैदानी स्पर्धेची राज्यस्तरीय निवड चाचणी. पोलीस मैदान परेड ग्राउंडवर पार पडली चाचणी, तर महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक सेवा संचालनाकडून या चाचणीचं आयोजन. नाशिकमधील येवला ते गाणगापूर सायकल यात्रेद्वारे जनजागृतीचा संदेश. नायलॉन मांजाविरोधात आणि कायदे जनजागृतीसाठी अनोखा उपक्रम. जय भवानी सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था शिवाय जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून सायकल यात्रेचं करण्यात आलं आयोजन.
भंडारा या ठिकाणच्या लाखणीमध्ये स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भाजप युवा मोर्चाच्या वतीने युवा सप्ताहाचं आयोजन। उपक्रमाअंतर्गत शहरात मॅरेथॉन स्पर्धेत तरुणांचा मोठा सहभाग। वर्ध्यात रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा तर अभियानाअंतर्गत 4000 विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन। रस्ता सुरक्षा अभियानाची आता माहिती देणाऱ्या पुस्तकाचं अनावरणही आज करण्यात आलंय। लातूरमधल्या अहमदपूरमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेविका शाहूताई कांबळे यांचं निधन। उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता हृदयविकाराच्या झटक्यानं झाला मृत्यू। साताऱ्याच्या फलटणमधील जवान विकास गावडेला वीरमरण तर दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र शांती मोहिमेदरम्यान विकास गावडेला वीरमरण। जवान विकास गावडेवर त्यांच्या मूळ गावी बरडमध्ये अंत्यसंस्कार होणार। नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्यास 25,000चा दंड तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा हा निर्णय। तर नायलॉन मांजा विक्री करताना आढळल्यास 2.5 लाखांचा दंड। महापालिका आणि पोलिसांवर दंड वसुलीची असणार जबाबदारी। डोंबिवलीमधील राड्या प्रकरणी भाजप आक्रमक तर आरोपींच्या अटकेसाठी भाजप पदाधिकारी आणि उमेदवारांचा मुकमोर्चा। डोंबिवली पूर्वमधील सुनील नगर परिसरामध्ये भाजपचा मुकमोर्चा। अंबरनाथमध्ये पालिकेबाहेर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत राडा। उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये शिंदेंच्या सेनेकडून भाजपचा पराभव। भाजपच्या पराभवानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने। नारासोपाऱ्यात 10 लाखांची रोकड जप्त। दुचाकीमध्ये 10 लाखांची रोकड पाकिटात ठेवलेली आढळली। पेल्हार ब्रिजजवळ रात्री 2:30 वाजता रोकड जप्त। दुचाकीमध्ये रोकड आढळल्याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल। तिकडे अकोला शहरात उमेदवारांकडून साडी वाटपाचा आरोप। प्रभाग क्रमांक 4 मध्ये रात्रीच्या वेळेस घराबाहेर अज्ञातानं साड्या ठेवल्याची माहिती। 100 ते 150 रुपयांची साडी ठेवली, त्यानंतर स्थानिक महिलांनी या सर्व साड्या जाळल्या। महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात 12,000 पोलिसांचा फौजफाटा। गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनासह पुणे पोलीस सज्ज। पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीच्या मतपेढ्या वाहून नेण्यासाठी 1056 पीएमपी बसचं नियोजन। बस 14 आणि 15 जानेवारीला मतपेढ्या वाहून नेण्यासाठी दिल्या जाणार। पुणे महापालिकेच्या मतदानामुळे पुणे मार्केट यार्ड गुरुवारी बंद। मार्केट यार्ड आणि उपबाजार बंद राहणार, त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आणू नये। कृषी उत्पन्न बाजार समितीचं हे आवाहन। पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध। पुणे विभागात 3,10,964 पदवीधर तर 51,979 शिक्षक हे मतदार। मुंबई महानगरपालिकेचा प्रचार संपण्यापूर्वी आता शिवडी विधानसभा प्रभाग 206 या मतदारसंघातील महिलांचं अनोखं आंदोलन। तांबोळी पत्राचा, भिकू माळीचा, गोपाळबाग, गणेशबाग इथल्या महिलांचं गांधीगिरी आंदोलन। तर आम्ही ज्या जागी राहतोय त्याच जागी घर द्या आंदोलकांची ही मागणी। वर्ध्याच्या सुकळीमध्ये बँक ऑफ इंडियाच्या खिडकीची ग्रिल कापल्याचं समोर। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल। चोरीचा तपास सुरू। कोविड काळात बनावट कंपनीमार्फत शासनाची 3,37 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप। नाशिकमधील डॉक्टर निखिल सैंदाणे गजाआड तर जिल्हा न्यायालयाचे तत्कालीन मुख्य प्रशासकीय अधिकारी असतानाचा गैरप्रकार। बुलढाण्याच्या सोनाळीमधील पत्नीच्या हत्या प्रकरणामध्ये पतीला जन्मठेप। खामगाव सत्र न्यायालयाचा हा निकाल। आरोपी पतीला आजन्म कारावास 5,500 रुपयांचा दंडही ठोठावला। विम्याच्या रकमेसाठी सुपारी देऊन सुनेला 4 चाकी वाहनानं धडक देत जीवे मारण्याचा केला प्रयत्न। तपासादरम्यान सासऱ्यानेच जीवे मारण्याचा कट रचला असं समोर। LICचे पैसे आणि जमिनीसाठी रचला कट। गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील गिधाडी या ठिकाणचा प्रकार। भंडाऱ्याच्या कोंढा परिसरात भरधाव टिप्परची सायकल स्वाराला धडक। भीषण अपघातामध्ये 60 वर्षीय वृद्धाचा झाला मृत्यू। मुंबई गोवा महामार्गावर दुचाकी ओव्हरटेक करताना 30 फूट खोल गटारात कोसळली। अपघातात 3 जखमी। स्थानिकांनी तातडीने मदत करून क्रेनच्या सहाय्यानं अपघातग्रस्तांना बाहेर काढलं। बुलढाण्यातल्या जळगाव जामोद या शहरामध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीची घटना घडली। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद। दुचाकीवर आलेल्या चोरट्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल।